लॅप्रोस्कोपीचे फायदे आपण नेहमीच ऐकतो, पण काही हायरिस्क पेशंट्समध्ये लॅप्रोस्कोपी खरोखरच एक वरदान आहे. हायरिस्क पेशंट जसं की डायबिटीस, ओबेसिटी म्हणजे ज्यांचं वजन 90-100 किलोपेक्षा जास्त आहे, तसंच ॲनिमिया म्हणजे ज्यांचं रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, अशा सर्वच पेशंट्समध्ये शरीरातील जखम भरवण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळेच त्यांना ओपन सर्जरी म्हणजेच टाक्याचं ऑपरेशन थोडंसं रिस्की आहे. त्याचबरोबर काही पेशंट्समध्ये आपल्याला सर्जरीमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं असतं, जसं की ITP, लिव्हर डिसीज, हायपरस्प्लिनिझम असे आजार. या सर्व आजारांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडलेली असते आणि प्लेटलेट्स म्हणजेच रक्तातील पिवळ्या पेशींची संख्या कमी झालेली असते. अशीच एक पेशंट तिच्या फायब्रॉइडच्या समस्येमुळे गेल्या 7-8 वर्षांपासून त्रस्त होती. परंतु तिच्या प्लेटलेट्स नेहमीच 50 ते 60 हजारच्या रेंजमध्ये राहायच्या. त्यामुळे तिला सर्जरीची गरज असून देखील कोणी तिची सर्जरी करायला तयार नव्हतं. ही पेशंट आमच्याकडे देखील गेल्या 1 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होती. तिच्या या दुर्मिळ समस्येमुळे आम्ही देखील ऑपरेशन टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु उपचाराला यश नाही आलं आणि सर्जरीशिवाय कोणताही उपाय शिल्लक राहिला नव्हता. तेव्हा आम्ही तिच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून सर्व रिस्क समजावून सांगून तिची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरी लॅप्रोस्कोपीद्वारे करण्यात आली, त्यामुळे ब्लड लॉस मिनिमम झाला. तसंच तिला प्लाझ्मा व प्लेटलेट देखील चढवण्यात आल्या. ही पेशंट सर्जरीनंतर आता डिस्चार्ज देखील झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं गेल्या 7-8 वर्षापासूनचं फायब्रॉइड्स दुखणं आता कायमचं निघून गेलं आहे.